मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। लोणावळा घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। पुणे मुंबई मार्गिकेवर ही वाहतूक कोंडी झालेली आहे। सलग सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे वाहनांची संख्या सुद्धा वाढलेली आहे। तर धीम्या गतीने ही सध्या वाहतूक सुरू आहे। ही दृश्य आपण पाहतोय। आज शुक्रवार, उद्या शनिवार, रविवार अशी सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे मोठ्या प्रमाणात सगळेजण बाहेर पडलेले आहेत आणि आता सध्या लोणावळा घाटामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते वाहनांची। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। निलेश, काय सध्याचे अपडेट्स आहेत, काय सध्याची स्थिती आहे? तर सलग सुट्ट्या असल्यामुळे लोणावळा घाट आणि इकडे खेड शिवापूर परिसरामध्ये पण आपल्याला वाहतूक कोंडी जी आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। दोन्ही बाजूनी जर बघितलं तर वाहतूक जी आहे ती धीम्या गतीने सुरू असल्याची पाहायला मिळते। महत्वाचं म्हणजे लोणावळा घाट जो जुना लोणावळा घाट आहे त्या घाटामध्ये आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईकडून पुण्याला जे येणारी जे वाहनं आहेत ते धीम्या गतीने झालेली आपल्याला पाहायला मिळतात। तर आता काही वेळाने म्हणजे एक तासाभराने या ठिकाणी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिसिंग लिंकचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे। मात्र जर दुसरीकडे बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळतात। तर आता वारंवार या परिसरामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती होत असते सुट्ट्यांच्या वेळेस आणि त्यालाच पर्याय म्हणून या ठिकाणी मिसिंग लिंक रोड जो आहे तो काढण्यात आलेला आहे। मात्र आज जर बघितलं तर आज या ठिकाणी पुन्हा एकदा वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात आता या वाहतूक कोंडीसाठीच हा मिसिंग रोडचा पर्याय व्यवस्था केलेली आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर पुन्हा एकदा मुंबई पुणे महामार्गावरील लोणावळा घाटामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे जर बघितलं तर पुढे खेड शिवापूर नाक्याच्या पलीकडेही कापूरवळ परिसरामध्ये पण रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे तिथेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं सुट्ट्यांच्या दिवशी हा मनस्ताप जो आहे तो अनेक वाहन चालकांना सहन करावा लागतो। अर्थात आता या ठिकाणी मिसिंग रोडचं काम पूर्ण झालेलं आहे, त्याचा किती परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।